विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओत आपण अलंकार म्हणजे काय हे समजून घेतलं आहे. त्या व्हिडिओ आधारे आपणास उपमान आणि उपमेय यातील फरक कळला असेल. साम्यवाचक शब्द आणि साधारण धर्मगुण हेही तुम्हाला कळलं असेल. आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमात अर्थ अलंकारांपैकी एकूण 4 अलंकार अभ्यासास आहे. पहिला अपनहुती, दुसरा अनन्वय, तिसरा अतिशयोक्ती आणि चौथा अर्थांतरन्यास. आज आपण या 4ही अलंकाराचा विस्तृतपणे अभ्यास करणार आहोत. हे अलंकार अर्थालंकारामध्ये मोडतात. याआधी उपमेय आणि उपमान या दोन्हीतला फरक तुमच्या लक्षात आला तर तुम्हास अपनहुती अलंकार आणि अनन्वय अलंकार हे समजण्यास सोपे जाईल. अलंकारांपैकी पहिला प्रकार आहे अपनहुती अलंकार. उपमान हे उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा अपनहुती हा अलंकार असतो. उदाहरणार्थ, न हे नयन पाकळ्या उमलत्या सरोजातील, न हे वदन चंद्रमा शरीदाचा गमे केवळ. कवीला पहिल्या ओळीत डोळ्यांचे वर्णन करायचे आहे. डोळ्यांची तुलना कवी कमळाच्या पाकळ्यांशी करतो आहे. म्हणजे उपमेयाला दूर सारून उपमानच पुढे केले आहे. उपमानालाच महत्त्व दिले आहे. दुसऱ्या ओळीत वदन, वदन म्हणजे तोंड, त्याचा निषेध करून उपमानालाच महत्त्व दिले आहे. अपनहुती अलंकारात उपमान हे उपमेयाचा निषेध करते आणि हे उपमानच आहे असे जेव्हा सांगते तेव्हा अपनहुती अलंकार होतो. दुसरं उदाहरण, मातेला उचलितो बाळ मानेला उचलितो, नाही ग बाई फणा काढूनी नाघाळ डोलतो. आता इथे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की इथे बाळाच्या मानाची तुलना करत असताना ती मान नसून जणू काही नागिणीचा फणा आहे असाच इथे भास होतो असे भासविले जाते. म्हणजेच उपमानाचा निषेध करून उपमेयाचा निषेध करून उपमान इथे दर्शविले जाते. या अलंकारात न, नव्हे, नसे, कसले यासारखे शब्द येतात. आणखी याची काही उदाहरणं आपल्याला देता येईल. आई म्हणून कोणी आईस हाक मारी. दुसरं उदाहरण, ओठ कशाचे देठची फुलती पारिजातकाचे आणि यासारखे अनेक. त्यानंतर दुसरा अलंकार आहे अनन्वय. या अनन्वय अलंकारामध्ये मात्र त्याच्या उलट होतं. उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही. म्हणजे जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय हा अलंकार होत असतो. उदाहरणार्थ, झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु यासम हा. हे वर्णन आपणास ज्ञात आहे. अर्जुनासाठी आलेलं हे उदाहरण आहे. दुसरं उदाहरण, तुलाच घ्यावे तुलाच गावे तुला पूजावे आई, जगात अवघ्या तुझ्यासारखे दुसरे दैवत नाही. उपमेय हे अद्वितीय असते. उपमेयाची तुलना कुणाशीही करता येत नाही. वन अँड ओनली ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे हा अनन्वय अलंकार. पहिल्या उदाहरणात अर्जुनाचं वर्णन, दुसऱ्या उदाहरणात आईचं वर्णन. या उदाहरणांमध्ये बाकी कशाचीच तोड आपल्याला इतर कुणाशीही देता येत नाही. ते वन अँड ओनली असतात. देर इज नो कम्पॅरिझन. आलं लक्षात? तो अलंकार म्हणजे अनन्वय अलंकार. याचे आणखीही उदाहरण आपल्याला देता येईल. आहे ताजमहल तो जगती तोच त्याच परी, या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान, प्रेमाला उपमा नाही हे देवा घरचे देणे, हे राजा तुझ्यासारखा दानशूर तूच. असे अनेक उदाहरणं आपल्याला अनन्वय अलंकाराचे देता येतील. अनन्वय अलंकारात उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असतो. उपमेयाला उपमान असूच शकत नाही. आणखी उदाहरण म्हणजे सागरासारखा गंभीर
सागरच, देहाला अवघ्या विठ्ठल डसला, दंश आणि दवा तूच जाहला किंवा झाला. अशा प्रकारचा अलंकार जिथे येतो, जिथे उपमेय हेच उपमेय असते, ज्याला उपमान देता येत नाही, तो अलंकार म्हणजे अनन्वय हा अलंकार असतो. अनन्वय अलंकार आणि अपनहुती अलंकार यात लक्षात हे ठेवायचं आहे की अपनहुती अलंकारामध्ये आपणास उपमान हे उपमेयाचा निषेध करून घेतं, तर अनन्वय अलंकारात उपमेयाला उपमेयाचीच तुलना केली जाते किंवा त्याचा दाखला दिला जातो. उपमेयाची जागा उपमान घेतच नाही. उदाहरण आपल्याला माहिती आहे अर्जुनाचं दिलेलं, की या जगात अनेक लोक झाले, अनेक शूरवीर दानवीर झाले, पण अर्जुनासारखा दानवीर दुसरा कुठलाही नाही. आता तिसरा अलंकार आपण बघतोय अतिशयोक्ती, जो तुम्हाला ज्ञात आहे, जो अतिशय सोपा आहे आणि समजायलाही अतिशय सहज असा आहे. कोणतीही गोष्ट आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितली जाते, त्यावेळी अतिशयोक्ती हा अलंकार होतो. म्हणजेच प्रत्यक्षात जे अशक्य आहे ते शक्य आहे असे समजून जेथे वर्णन केले जाते, तेव्हा अतिशयोक्ती हा अलंकार होत असतो. उदाहरणच द्यायचं झालं तर, काव्य अगोदर झाले, नंतर जग झाले सुंदर, रामायण आधी झाले, मग झाला राम जानकीवर. आता वास्तविक बघता आपल्याला माहिती आहे की हे अशक्य आहे. आधी रामायण झालं आहे, रामायण घडलं आहे आणि त्यानंतर रामायण लिहिलं गेलं आहे. पण इथे मात्र काव्य म्हणजे रामाख्यान हेच पहिले घडलं आणि मग रामायण घडलं, अशी अतिशयोक्तीपूर्ण वर्णन इथे केलेलं आहे. दुसरं उदाहरण तुमच्या पाठ्यपुस्तकात असलेलं, दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं नाणं झालं, मामांजींची दाढी झाली, वगैरे वगैरे. आता या दमडीच्या तेलात त्या बाईने काय काय केलं याचं वर्णन अतिशयोक्तीपूर्ण आलेलं आहे. आणि शेवटी तर असं म्हटलं आहे की सगळं संपून गेल्यानंतर ते तेल जेव्हा खाली पडतं तेव्हा त्यात उंट नाहून जातो. वास्तविक तुम्हालाही माहिती आहे की हे अवास्तव आहे, हे सत्यात उतरू शकत नाही. म्हणून हे उदाहरण देत असताना आपल्याला अतिशयोक्ती अलंकार इथे कवीने वापरला आहे हे स्पष्ट दिसून येतं. दुसरं उदाहरण, मुंगी उडाली आकाशी, तिने गेले सूर्याशी, त्यानंतर वीर मराठे गरजत आले, पर्वत सारे कंपित झाले. अशा प्रकारे अनेक उदाहरणं आपल्याला अतिशयोक्ती अलंकाराचे देता येतील. अतिशयोक्ती अलंकाराची वैशिष्ट्ये सांगायची झाल्यास, एखाद्या गोष्टीचे किंवा प्रसंगाचे वर्णन केलेले असते, हे वर्णन अधिक फुगवून केलेले असते, त्यामुळे या वर्णनाची असंभाव्यता अधिक स्पष्ट होत जाते. लक्षात. म्हणून अतिशयोक्ती अलंकार सहज ओळखता येतो की कुठलंही वर्णन जे असतं ते अति जास्त प्रमाणात चढवून फुगवून केलेलं असतं. असे अनेक उदाहरणं, अशा अनेक कविता आपल्याला अभ्यासाला असतात आणि यापूर्वीही तुम्हाला अभ्यासाला आहे की इथे उपमेय उपमान याची तुलना केलेली नसते. इथे उपमेय आणि उपमान नसतं, तर कुठल्याही प्रसंगाचं, गोष्टीचं वर्णन हे खूप मोठ्या प्रमाणात, खूप अवास्तव असं दाखवून इथे केलं जातं. आलं लक्षात. आता परत एकदा रिपीट करायचं आपल्याला. अनन्वय अलंकार म्हणजे जिथे उपमेयाला योग्य असे उपमान मिळूच शकत नाही, म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते. हा अलंकार कुठला आहे तर याला अनन्वय अलंकार असं आपण म्हणतो. आता चौथा अलंकार जो आहे तो आहे अर्थांतरन्यास. आता अर्थांतरन्यास या अलंकाराचा थोडा विस्तृत अभ्यास आपल्याला करायचा आहे. एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणावरून शेवटी एखाद्या सामान्य सिद्धांत काढला तर अर्थांतरन्यास हा अलंकार होतो. अर्थांतरण म्हणजे एखाद्या विधानावरून निघालेला मूळ विधानाशी संवादी ठरेल असा अर्थ, आणि न्यास म्हणजे आपल्या जवळ ठेवणे. एका अर्थाचा समर्थक दुसरा अर्थ शेजारी ठेवणे किंवा विशिष्ट अर्थ व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे. म्हणजे सरळ सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, आपलं म्हणणं पटवून देताना विशिष्ट मोठ्या मोठ्या सिद्धांताचा वापर करणे जे त्रिकाल सत्य आहेत.
आलं लक्षात? उदाहरणार्थ बघा, दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. इथे आपलं अस्थिरता, आपलं अशाश्वतपण की मृत्यू प्रत्येकाला अटळ आहे आणि इतरांवर आपण किती अवलंबून आहे हे सांगत असताना दोन ओंडक्यांचं आणि सागराच्या लाटीचं उदाहरण दिलेलं आहे की ओंडके जरी कितीही सोबत चालत असले आणि एक लाट आली तर त्यांना वेगळं करू शकते. म्हणजेच मानव पराधीन आहे, काहीच कायम नाही. तो जो आपल्याला जे आपलं आहे असं वाटतं ते कायम राहीलच असं नाही, हे सांगण्यासाठी लाट आणि ओंडक्याचं उदाहरण इथे दिलेलं आहे. दुसरं उदाहरण म्हणजे वृक्ष फार लवती फळं भरे. म्हणजेच वृक्ष लागलेली आहे, त्याला लटलटून अशी फळं लागलेली आहे, त्यामुळे त्या वृक्षाला फार छान वाटतं. लोंबती जलत घेऊनी निरे, थोर गर्व न धरी वैभवाचा, हे स्वभाव उपकार पराचा. आता इथे लक्षात काय घ्यायचं आपल्याला या उदाहरणात, की वृक्ष जे असतात ते वृक्ष फळांनी लादलेले असतात, बहरून आलेले असतात आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यावर फळं लागल्यामुळे त्या वृक्षाला अहंकार येत असतो. पण अहंकार करायची काहीही गरज नसते, कारण कितीही वैभव, कितीही मोठा श्रीमंती असली तरी जो खरंच मुळात थोर असतो तो इतरांवर उपकार करणे कधीही विसरत नाही. म्हणून आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की आपल्याजवळ कितीही काहीही आलं तरी त्याचा गर्व बाळगायचा नाही. हे सांगत असताना त्या वृक्षाला कोणाचा दाखला दिलेला आहे? परोपकारी व्यक्तीचा, आणि परोपकारी व्यक्तीसाठी भरलेल्या फळफुलांनी भरलेल्या वृक्षाचा. एका हाताने कधीतरी खुली वाजते का टाळी, हे दुसरं उदाहरण. आता मला इथे सांगा, दुसऱ्या उदाहरणांमध्ये आपल्याला लक्षात येतं की टाळी वाजवायची झाल्यास एक हात पुरेसा नसतो. त्यासारखं दुसरं उदाहरण, जातीच्या सुंदरांना काहीही शोभते, सावळा वरबरा गौरवधूला. यासारखी अनेक उदाहरणं आपल्याला अर्थांतरन्यास अलंकाराची देता येईल. आता नलदमयंती स्वयंवरातील प्रसिद्ध एक उदाहरण, तदितर खग म्हणे वेगळ आले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याच पासी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. हे अतिशय गाजलेलं असं अर्थांतरन्यास अलंकाराचं उदाहरण आहे, ज्याचा दाखला संपूर्ण मराठी व्याकरणात दिला जातो की कठीण समय आल्यास आप्त स्वकीय, ज्याला आपण आपलं म्हणतो, तो कधीच कुणीच कामास येत नाही. ज्याप्रमाणे एक खग, एक पक्षी एका पिंजऱ्यात अडकतो आणि त्याची मदत करायला त्याचे मित्र, सखे, सोबतीचे जवळ असतात, ते कोणी येत नाही, शेवटी ते त्याला सोडून चालले जातात. असं उदाहरण देण्यासाठी आपल्या लक्षात येतं की जो दाखला दिलेला आहे, कठीण समय येता कोण कामास येतो, तो दाखला म्हणजे अर्थांतरन्यास अलंकार. जसा नल राजा पकडायसाठी आलेला आहे आणि त्याचे मित्र त्यावेळेस त्याला सोडून गेलेले आहेत, अशा वेळेस एक सुंदर असा सिद्धांत आपल्या पुढे या उदाहरणातून मांडलेला आहे, तो म्हणजे कठीण समय येता कोण कामास येतो. या अलंकारानंतर आपण थोडं स्वयं अध्ययनाकडे वळूया. आता खालील तुम्हाला मी काही उदाहरणं दिलेली आहेत, ती नीट तुम्हाला बघायची आहे, अभ्यासायची आहे आणि या प्रत्येक उदाहरणामध्ये कुठला अलंकार आहे हे शोधून तुम्हाला इथे सांगायचं आहे. सगळ्यात पहिले आपण बघितला अपनहुती अलंकार. या अलंकारात काय लक्षात आलं? उपमान हे उपमेयाचा निषेध करून येतं. उपमान हे उपमानच आहे असं इथे सांगितलं जातं. दुसरं, उपमेयाला योग्य असे उपमान मिळू शकत नाही, म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते. तिसरं आहे अतिशयोक्ती, कुठलंही वर्णन बढवून चढवून सांगितलं जातं. आणि चौथं म्हणजे आपलं म्हणणं, आपला मुद्दा पटवण्यासाठी एखादा सिद्धांत किंवा स्पष्टीकरण दिलं जातं. आता स्वयं अध्ययनासाठी तुम्हाला दिलेली
उदाहरणं तुम्ही बघा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. त्यानंतर दुसऱ्या एका व्याकरणाच्या प्रकारासोबत आपण